पण आता ही लव्ह रेसिपी आहे म्हटल्यानंतर चाखण्यासाठी माहोल पण तसा पाहिजे. त्यामुळे जरा आम्ही आता प्रॉपर्टीज मागवतो बरं का वहिनी, जरा माहोल क्रिएट करतो आणि मग आपण या पदार्थांचा आस्वाद घेऊया. आणा सेटअप. मेथीची भाजी, मेथीची कोशिंबीर आणि तयार गरम गरम छान छान पोळ्या. देवदत्त, इथपर्यंत पोचायचं असेल तर तुला आधी काळजाची वाट शोधावी लागेल आणि काळजाची वाट पोटापर्यंत जाताना लागतं मध्ये हे स्टेशन, त्याचं नाव आहे आपली तुमची पत्नी. तर विनंती आहे तुम्हाला, तुमची जी तक्रार आहे, साहेबांनी कधी प्रपोज नाही केलं हिरो सारखं, ते तुम्ही आज करा. ते करण्यासाठी आम्ही फक्त एकच करू. एक मात्र मी आज मान्य करतो, त्यांनी जो नाही म्हणायचा अभिनय केला, असा गोड क्षण कधी आयुष्यात आला नव्हता ना. खरंच नव्हता आला. मला खरं सांगू, कधी कधी ऐकूच येत नाही. कशावरून विचारा. तुम्ही मला थँक्यू म्हणताय, मला ऐकूच येत नाहीये. अच्छा, नाही नाही नाही, अगदी खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. आता प्रकाश योजना नॉर्मल करा. धन्यवाद. पण संकर्षण, तुला सांगू, काही गोष्टी आहेत ना, त्या न बोलता सुद्धा त्या पोचतात रे. पण तरी सुद्धा ना, प्रेम हे फक्त आय लव्ह यू, मला तू आवडतेस, मला तुझ्याशिवाय राहता येत नाही, हे बोलूनच दाखवण्यापेक्षा कधी कधी कृती सुद्धा तेवढ्या महत्वाच्या असतात. बरोबर आहे. प्रत्येक चवीला आणि चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट सर्वोत्तम आहेत. म्हणूनच पितांबरी रुचियानाकडनं यांना मिळतं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची घेऊन या. पहिला पदार्थ जोडीने अप्रतिम केला. वहिनींची रेसिपी, साथ तुमची आणि कमाल झाला पदार्थ. आणि काय प्रपोज केलं, बहारदार. दुसऱ्या सेगमेंटचं नाव आहे वहिनी बनवा बनवी. बर, काय असेल या सेगमेंट मध्ये सांगा. कोण कोणाला बनवणार आहे? हा, एक्झॅक्टली. अर्ध तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. इथे ज्या माणसाला पदार्थ करता येत नाही, हल्ली आपण म्हणतो की बनवता येत नाही, मोस्टली त्याच्या अंगावरती हे शिवधनुष्य पडतं आणि त्याला ते पेलायला लागतं. पण जनरली काय होतं, ज्यांना पदार्थ करता येत नाही ते समोरच्याला म्हणतात तुला खायचं कळत नाही, मला उत्तम बनवता येतो. पण ह्या सेगमेंटमध्ये तुमच्यासाठी एक विशेष पाहुणा येणार आहे आणि तो सांगणार आहे पदार्थ कुणी करायचा आणि कोणता करायचा. त्यांना बोलवू का? चेहरा का असा केला? क्वेश्चन मार्क. कोण पाहुणा आहे? सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तुम्हालाही माहितीच नाही कोण येणार आहे. मी बोलवतो, जरा बघा. दिल थाम के बैठिए, आने जाने वाला है. एक तहे दिल से खतरनाक माणूस, तुझा मित्र आहे देवदत्त. कशात वहिनी? मस्त मस्त. क्या, किती दिवसांनी भेटला यार. केवढं सरप्राईज. कमाल. मग असा धडकला की माझा पिंजरा तुटला. आपल्या मैत्रीविषयी सांग. मी आहे बरं म्हणून आलोय तुमच्या वतीने. मी आज स्पेशल पाहुणा म्हणून आलेलो आहे आणि मी फरमाईश करणार आहे. पदार्थ करायचा आहे माझ्या मित्राने देवदत्तने आणि पदार्थ आहे खरवस. चेहरा बासुंदी सारखा झाला. त्याला खूप आवडतो खरवस, खायला आवडतो. सर तुम्हालाच करायचा आहे पदार्थ. मस्त. जमेल का? हो हो, जमेल जमेल. काय जमेल? मी आहे तुझ्या पाठीशी. बर, पाठीची पुढे राहा.
तुला संधी. साधारण काय कृती असेल असं तुम्हाला वाटतं देवदत्त सर? ते जे काही जो पाना जो फुटतो आणि ते जे दूध असतं ना ते सर्वात महत्वाचं असतं. बरोबर. आणि हा पदार्थ दूध असेल- करताना अर्थात दूध आहेच आहे, पण मी तुला एक मदत करू शकतो, साहित्य देऊ शकतो. त्याच्यावरनं तू अंदाज लाव काय करायचंय ओके आणि तू कृती कर. ओके, ओके. खरवससाठी लागणारं साहित्य माझ्या मित्राला द्या, मी थोडासा हातभार लावतो, तेवढं देऊन बघूया खरवस होतोय. साहित्य आणा. चला, खरवससाठी लागणारं साहित्य समोर ठेवलेलं आहे. देवदत्त, ऑल द व्हेरी बेस्ट. समोर आहे साहित्य ज्याच्यातून तयार होणार आहे खरवस, आणि पांढऱ्या रंगातला माझा मित्र झालेला आहे नर्वस. वा वा वा. साहित्य तर सांगा. हा, साहित्य हे आहे दूध आहे, बर. त्याच्यानंतर गुळ आहे, म्हणजे गुळाची पावडर आहे, हा, त्याच्यावर जायफळाची पावडर आहे, इलायचीची पावडर आहे आणि केशर आहे. केशर आहे. एवढ्या साहित्याचा वापर करून होईल असं वाटतंय? त्याच्यात मेन काय लागतं तू आता सांगितलंस ना, ते आहे हा. का इथे? तेच दूध जे असतं ते ना. हा, हा, मग ते हे ना, हे साधं दूध आहे. तेव्हा काहीतरी असं इन्स्टंट पटकन पाठवून दे ना मला, जेणेकरून मला ह्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना मला उत्तर देता येईल आणि सुटका होईल. हा, खरंच. ठीक आहे. देव तुझं कायम ऐकतो. हे देवा, आहे. हे देवा, हे गणेशा, हे पितांबरा, काहीतरी कर रे बाबा. अरे वा वा. इतका तू जवळ पोहोचलेला आहेस. खरवस करणं म्हणजे काही सोपं काम नाही. नाही. तुझी मदत झालेली आहे. पितांबराने तुझं ऐकलेलं आहे आणि पितांबरी पाठवलेली आहे. पितांबरी रुचियाना खरवस प्रीमिक्स पावडर. अरे आमच्याकडे आहे पितांबरी रुचाना खरवस प्रीमिक्स पावडर. खरवस करणं म्हणजे खरवसासाठी लागणारं दूध आणावं लागतं आणि रोज हे दूध मिळणं कठीण आहे. पण आता खरवस करणं झालंय अतिशय सोपं, कारण पितांबरी घेऊन आलेली आहेत देशी गीर गाईच्या चिकापासून बनवलेली रुचाना खरवस प्रीमिक्स पावडर. शुद्ध, पौष्टिक आणि अस्सल चवीचा खरवस, तो सुद्धा घरच्या घरी सोप्या स्टेप्समध्ये. खरवस प्रीमिक्स पावडर साखर किंवा गुळासोबत दुधामध्ये छान मिक्स करा, शिट्टी न लावता कुकरमध्ये शिजवायला ठेवा आणि घरच्या घरी आयर्न, कॅल्शियम आणि रोगप्रतिकारक शक्तिवर्धक गुणांनी भरलेल्या खरवसाचा आपल्या परिवारासह मनसोक्त आनंद घ्या. कारण चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. हे घ्या. एक नंबर काम झालंय माझ्या आहे की मित्राने नाही? केलं, खरंच. हे तुझ्यासाठी आणलेलं आहे बघा आम्ही. ते तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की दूध मिक्स करावं म्हणजे बरोबर. बरोबर. वहिनींनी ग्रीन सिग्नल दिला की कृतीला हात घाला. आधी आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि मग उरलेलं दूध घालूया, म्हणजे ते छान मिक्स होईल. हा, एकदम सोपं आहे करायला. खरंच आणि या पितांबरी रुचियाना खरवस प्रीमिक्स पावडर मुळे अजून सोपं झालंय. म्हणजे आता आम्हाला आता खरवस खायला मिळेल. हो हो, रोज. अजून आता एक काम करा, याच्यामध्ये पितांबरी रुचियाना गुळ पावडर घाला. खमंग आहे गुळ पावडर. साखरेच्या ऐवजी गुळ दी बेस्ट. हे काय घातलं? जायफळ जायफळ आणि घातलं, इलायची घातली. वा. वेलची. हा, आमची भांडणं हे होतात, याला काय म्हणतात, इलायची म्हणतात का वेलची म्हणतात. ती इलायची बोलतो रोज सकाळी, त्याच्यावर भांडणं. टपरीवर गेलं की इलायची म्हणायचं, हा, घरात आलं की वेलची म्हणायचं. करेक्ट. बरोबर ना वहिनी? येस. आता हे स्टीमर मी लावून घेतो. हो. किती सोपं आहे पण बघ. हे खरंच खूप सोपं झालंय रे. आणि तुला खरं सांगतो, ह्या खरवसाची चव तुला अस्सल जो तुला अपेक्षित आहे तशीच चव आहे. पण संकर्षण, सिरियसली मला जेव्हा तू म्हणालास ना, तर मला खरंच टेन्शन आलं की म्हणजे हा पदार्थ मी लहानपणापासून खात आलेलो आहे. काल सुद्धा बहुतेक आपण मी खरवस कालच खाल्ला? हा, बरं, याच्यात तुम्ही केसराच्या काड्या पण घातल्या ना? होय हो. क्या बात है. मला का कोण असतो मगाशी एक बघितलं आणि थोडी एक इच्छा झाली. काय गार्निश असं नाही, कमाल. आणि खरवसाला वरती असा जरा ब्राऊन रंग आहे असतो, हे ना? ना. हा, करेक्ट. म्हणजे तो छान दिसेल. हो, ही गुळ पावडर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार घाला. आम्हाला दोघांनाही गोड आवडतं. वहिनी, तुम्ही आज आमच्यासाठी ऍडजस्ट करा प्लीज. आता हे झाकण ठेवून वाफून घेऊया. वाफवून घ्यायचं. वाफवून झालं की मग त्याला कट करायचं. खरवस खायला तयार. बस. त्याला एक 10 ते 15 मिनिटं लागतील. एक नंबर काम आहे. अप्रतिम. चला, खरवस आपण पितांबरी रुचियाना खरवस प्रीमिक्स पावडर वापरून करत आहोत. गुळ पावडरही आहे पितांबरीची. हा खरवस आपण करून घेऊया. तो झाला की मग कट करूया आणि मग खाऊया. तिकडे वाफ आलेली आहे. आपला खरवस तयार झालेला असेल. 3, 2, 1. अरे आहा, क्या बात मस्त. है. तू वरून जी गुळ पावडर घातली होतीस ना, हा. ती अशी छान त्याचा तो रंग सेट सुद्धा झालेली आहे. मस्त त्याचा आलेला रंगही आहे. छान आलेला आहे. वा. कमाल.
आणि ती एकदम परफेक्ट सेट झाली आहे ना. आता मी कापण्याचा प्रयत्न केलाय, पण खरं तर हे फ्रीज मध्ये ठेवून सेट करायला लागतं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. खरवस. साहित्य: पितांबरी रुचियाना खरवस पावडर, दूध, गुळ पावडर, जायफळ पूड, वेलची पूड, केशर. कृती: पितांबरी रुचियाना खरवस पावडर आणि दूध एका बोलमध्ये घेऊन चांगले एकजीव करून घ्या. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. आता त्यात गुळ पावडर घालून पुन्हा एकदा चांगलं एकत्र करून घ्या. चवीसाठी जायफळ पूड, वेलची पूड आणि केशर घालून मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण एका ताटात किंवा भांड्यात ओता. त्यावर थोडी गुळ पावडर भुरभुरा आणि वाफवून घ्या. वाफवल्यानंतर खरवस फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या आणि त्याच्या वड्या कापून घ्या. मऊ आणि चविष्ट खरवस तयार.